आपल्यासोबत आहे. भालचंद्र मुणगेकरजी, अत्यंत दुःखद अशी बातमी, मनमोहन सिंग यांचं निधन. आपली पहिली प्रतिक्रिया. देशाच्या आणि माझ्या व्यक्तिगत दृष्टिकोनातून पाहता फार मोठे नुकसान झालेलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे. अनेक दिवस त्यांची तब्येत बरी नव्हती आणि तरी सुद्धा ते ह्याच्यातून वाचतील अशी अपेक्षा होती. मनमोहन सिंग म्हणजे सर्वार्थाने एक सद्ग्रस्त व्यक्तिमत्व. कोणत्याही प्रकारचं इतकी वर्ष, जवळजवळ 50 वर्ष 40 वर्ष दिल्लीमध्ये अर्थ मंत्रालयामध्ये सगळ्या पोझिशन्सवर काम करून सुद्धा स्वतःच्या चारित्र्याला एकही छिद्र नसलेला असा एक सद्ग्रस्त माणूस म्हणून भारताच्या राजकीय इतिहासामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव चिरस्थायीपणे लोकांच्या ध्यानात राहील. एक पारदर्शक व्यक्तिमत्व, कोणत्याही प्रकारचे व्यवस्थेमध्ये हितसंबंध नसलेले एक सद्ग्रस्त प्रसन्न व्यक्तिमत्व, कोणाच्याही विषयी कसलाही मनामध्ये आकस नसलेले आणि इतके उच्च विद्याविभूषित असूनही अत्यंत निगर्वी असलेले व्यक्तिमत्व म्हणून मनमोहन सिंग हे कायमस्वरूपी लक्षात राहतील. माझे आणि त्यांचे जवळजवळ गेले 20 वर्ष व्यक्तिगत संबंध होते. माझे ते हितचिंतक होते आणि इमोशनल मेंटॉर होते. त्यांच्या आर्थिक धोरणाशी माझे महत्वपूर्ण विषय बाबतीमध्ये मतभेद असताना सुद्धा सुरुवातीला त्यांनी माझी प्लॅनिंग कमिशनवर नियुक्ती केली सभासद म्हणून आणि नंतर 6 वर्षासाठी राष्ट्रपती नियुक्ती करण्यासाठी शिफारस केली. माझी व्यक्तिगत पातळीवर व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा प्रचंड मोठी कधी न भरून येणारी अशी हानी झाली आहे. मी त्यांना अत्यंत कृतज्ञपणे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद मुणगेकरजी, या भावना व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण सध्या फोन लाईनवरनं आपल्यासोबत आहेत. अशोक चव्हाणजी, मनमोहन सिंग यांचं निधन, आपल्या भावना. अशोक चव्हाणजी, बहुतेक अशोक चव्हाण यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. दिल्लीमधनं ही दुःखद बातमी येते आहे. मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालेलं आहे. दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. भारताचे 13वे पंतप्रधान मनमोहन सिंग आज आपल्यात नाही आहेत. 22 मे 2004 ते 26 मे 2014 या काळामध्ये ते देशाचे पंतप्रधान राहिले. 1991 साली नरसिंहराव सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम केलं. 21 जून 1991 ते 16 मे 1996 या काळामध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं. देशातील आर्थिक सुधारणांचे प्रणेते अशी सगळ्या देशाला असलेली मनमोहन सिंग यांची ओळख. ब्रिटिश राजवटीमध्ये पंजाब प्रांतामध्ये 26 सप्टेंबर 1932 रोजी मनमोहन सिंग यांचा जन्म झाला. देशाच्या फाळणीनंतर त्यांच्या कुटुंबानं भारतामध्ये स्थलांतर केलं. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे. दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. श्वसनासंबंधीचा त्रास जाणवू लागल्यामुळे मनमोहन सिंग यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुढे येत होती आणि आता त्यांचं निधन झाल्याचं वृत्त हाती येत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे. दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मनमोहन सिंग हे 92 वर्षांचे होते. सव्वीस सप्टेंबर 1932 पंजाबमध्ये त्यांचा जन्म झाला. पंजाबमध्येच त्यांचं शिक्षण झालं. 1962 साली त्यांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधनं डी.फिलची पदवी घेतली. सुरुवातीला त्यांनी
प्राध्यापक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेली होती. त्यानंतर 1971 साली ते वाणिज्य मंत्रालयामध्ये सल्लागार म्हणून रुजू झाले. वेगवेगळ्या पदांवरती खरं तर मनमोहन सिंग यांनी काम केलेलं आहे. त्यांनी आपलं बहुमूल्य असं योगदान दिलेलं आहे. देशाचे माजी पंतप्रधान, देशाचे 13वे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे. एम्स रुग्णालयामध्ये थोड्या वेळापूर्वीच त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर काँग्रेसचे अनेक नेते सुद्धा एम्स रुग्णालयामध्ये आता पोहोचत आहेत. त्यासोबतच इतरही राष्ट्रीय स्तरावरचे नेते आता एम्स रुग्णालयामध्ये दाखल होतात. दिल्लीमधील एम्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि या उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाल्याचे कळत आहे. अत्यंत दुःखद अशी ही बातमी. नवभारताचे प्रणेते म्हणून आपण मनमोहन सिंग यांना ओळखतो. प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी सुद्धा आता एम्स रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन. दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि या उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. Thank you.